नमनात्मक असणारा काल भाग आपण या ठिकाणी पाहिला। आणि काल इथं नमन जे केलेलं आहे ते नमन केलेलं आहे शौनकांनी सूत महर्षींना वंदना केली आणि वंदना केल्याच्या नंतर काही प्रश्न विचारलेले आहेत। ते प्रश्न असे आहेत, शौनकांनी प्रश्न असा विचारला सूत महर्षींना, एकतर तुम्ही असणारे महाज्ञानी आहात आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाज्ञानी असून सुद्धा तुम्ही अनेक पुराणाचं असणार श्रवण केलेलं आहे, तुमच्याजवळ कोटी सूर्याच्या बरोबरीचं असणारं ज्ञान आहे। तर तुम्ही काय करा, सगळ्या पुराणाचा असणारं सार काढा आणि सगळ्या पुराणाचं सार काढून काय करा, ते सार असणार आम्हाला सांगा। आता काही गोष्टी आपल्याला माहिती आहे, दूध जर गरम केलं तर त्याच्यामध्ये गरम केल्याच्या नंतर जर काही पाणी कोणी टाकलेलं असेल तर पाणी जळून जातं, खाली शिल्लक काय राहतं, दूध। दुधाला गरम केलं, गरम केल्याच्या नंतर त्याला विशिष्ट प्रकारामध्ये उष्णता दिली, त्याला थंड केलं, त्याच्यामध्ये विरजण टाकलं। मंथुनी नवनीता तैसे घे आनंदा, मंथुनी नवनीता तैसे घे आनंदा, वाया व्यर्थ करता सागमाग, वाया व्यर्थ करता सागमाग। मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग। मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, तैसे घे अनंता, मंथुनी नवनीता, मंथुनी नवनीता तैसे घे मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, हरी वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग। माऊलींनी आपल्याकरता दृष्टांत दिलेला आहे, त्रिगुण असार निर्गुण हे सार, आणि सारा सार विचार हरिपाठ। इथं तुम्ही 18 पुराणाचं श्रवण केलं, त्याच्यामधून असणारं तुम्ही सार काढा। गुरुजींनी प्रमाण दिलं, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, दूध गरम केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये विरजण टाकल्याच्या नंतर शिल्लक राहतं पुन्हा दही,
दह्याचं घुसळण केल्याच्या नंतर पुन्हा निघतं लोणी. लोण्याला गरम केल्याच्या नंतर तापवल्याच्या नंतर पुन्हा निघतं शुद्ध तूप. तसं पुराण 18 आहेत, पण पुराण 18 असून सुद्धा शौनकांनी प्रश्न विचारला, एवढे जरी पुराण असतील तर आम्हाला सगळे सांगू नका बरं का, एवढ्या सगळ्याचं असणारं जे सार आहे तेवढंच पुराण आम्हाला सांगा. मग सूत महर्षींनी सांगितलं, जर तुम्हाला सारच श्रवण करायचं असेल तर साराच्या बाबतीत वर्णन करतो. सगळ्याचं सार जर काय असेल तर सगळ्याचं सार सांगितलेलं आहे. नामामध्ये सुद्धा सार सांगितलं आणि पुराणामध्ये सुद्धा असणारं सार सांगितलं. सार 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 विठोबा नाम तुझे सार, मनोनी शुळपाणी जपतसे वारंवार. सगळ्या नामामध्ये सार काय? विठ्ठलाचं असणारं नाम सार. तसंच सगळ्या पुराणामध्ये असणारं सार जर काय असेल तर शिव महापुराणाची असणारी कथा, म्हणजे सगळ्या ग्रंथामध्ये सार असणारी शिव महापुराणाची कथा. एवढंच नाही, या कलियुगामध्ये सगळे असणारे जे जीव आहेत, जंतू आहेत, हे सगळे आसुरी स्वभावाचे आहेत. आसुरी स्वभाव म्हणजे एक जीव दुसऱ्याला मारण्याकरता टपलेला आहे, याला आसुरी स्वभाव म्हणायचं. बरं, मारल्याशिवाय पण जमत नाही बरं का. तुम्ही जरी म्हटलात आम्ही एखाद्याची हिंसा नाहीत करणार, काही वेळेला हिंसा करावीच लागते, त्याशिवाय पर्याय चलत नाही. पण कोणती हिंसा? शेतकरी सुद्धा हिंसा करतो, त्याचा धर्म आहे तो, त्याच्यामध्ये त्याला काही कुठला दोष सांगितलेला नाही किंवा काही नाही. जसं धर्म आहे आपलं तसं धर्मानुसार वागावंच लागतं. शेतकरी कोणती हिंसा करतो? शेतीमध्ये फुलगोबी लावली, गोबी कळते ना आपल्याला, बर, त्याच्यावर पडली आता आळी. हिंसा शेतकऱ्यानं जर टाकून दिली तर आपल्याला खाण्याकरता गोबी मिळेल का पुन्हा? मग त्याला काय करावं लागतं? त्याला औषध फवारणी करावी लागते, म्हणजे तेवढ्या जीवजंतूला त्याला मारावं लागतं. त्याच्यानंतर आपल्याला ती गोबी असणारी चांगली खाण्याकरता मिळते. किंवा काही कीटक असतील, त्या फळावर झालेत, फळभाज्या आहेत, अहो किती जीवजंतू आहेत, यांना मारावंच लागतं ना. आणि मारल्याच्या नंतर मग त्याच्यानंतर असणार आपल्याला खाण्याकरता असणार ते मिळतं. म्हणजे इथं प्रत्येक असणारा जीव, एक जीव दुसऱ्यावर अवलंबून आहे, एक हिंसा असणारा प्रकारचा भाग. इथं प्रश्न विचारला शौनकांनी. प्रत्येक जणाचा स्वभाव असणारा आसुरी बनलेला आहे, आणि या आसुरी स्वभावामुळं तो व्यक्ती या कलियुगामध्ये तरुण कसा काय जाईल? तर या कलियुगामध्ये तरुण जाण्याकरता आम्हाला एखादं साधन सांगा. सांगितलं, कलियुगामध्ये जर तरुण जायचं असेल तर कलियुगामध्ये तरुण जाण्याकरता शिव महापुराणाची असणारी कथा श्रवण करा, आपण तरुण जाऊ. पुढं वर्णन केलं. शौनक म्हणतात, माणसाचं अंतकरण शुद्ध होण्याकरता काय केलं पाहिजे? अंगावरचं वस्त्र आहे आणि त्याला मळ लागलेला आहे, मळ काढायचा म्हटल्याच्या नंतर त्याला काय करावं लागेल? का त्याला घाणीमध्ये भरवावं लागेल? त्याला काय करावं लागेल? त्याला साबण लावावं लागेल, निर्वा लावावं लागेल, ते अंगावरचं वस्त्र धुवून जाईल. अंगावरचं वस्त्र साबणानं धुवून जाईल, पण अंतकरणाला जर धुवायचं म्हटलं तर त्याला कोणतं साबण लावावं लागेल? अंतकरण धुण्याकरता साबणच निघालं नाही बरं का. कंपनीला हे साबण सापडलं नाही, पण ते कंपनीचं साबण जिथं कंपनी फेल होते तिथं सूत महर्षीने सांगितलं, अंतकरणाची शुद्धता करायची असेल, अंतकरणाला धुवायचं असेल तर दुसऱ्या कुठल्या निर्म्यानं, साबणानं किंवा हे निर्मळ जीवन काय करील साबण, काय करील साबण, काय करील साबण. नाही निर्मळ जीवन काय करील साबण,
नाही निर्मळ जीवन काय करील साबण 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 नाही निर्मळ जीवन आणि काय करील साबण तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काय. आता सांगतो, हे चित्त जर आपलं शुद्ध नसेल ना तर दुसऱ्या माणसानं कितीही समजावून सांगू द्या त्याच्यामध्ये काही बोध होणार नाही. आणि खरं सांगतो, आपण सगळे जाऊन बसत असताना घाण जागेवर जाऊन बसतो का स्वच्छ जागेवर जाऊन बसतो? कधी आपण काय करतो, स्वच्छ जागेवर जाऊन बसतो, घाण जागेवर कधी आपण बसत नाही. एसटीनं प्रवास करत आहोत, आपण घाण जागेवर जाऊन बसतो का चांगल्या जागेवर बसतो? चांगल्या. तसं भगवंताचा एक नियम सांगितलेला आहे, भगवंतही कुठेही जाऊन बसत नाही बरं का. भगवंताला सुद्धा शुद्ध जागा पाहिजे, निर्मळ जागा पाहिजे. भगवंत जातो तिथं शुद्ध जागेवर बसतो. येवोनी गोपाळ राहे तेथे. तुका म्हणे करा तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. म्हणे करा चित्त तुका म्हणे चित्त करारे चित्त करारे निर्मळ येवोनी गोपाळ राहे तेथे. येवोनी गोपाळ हो तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवोनी गोपाळ राहे तेथे. येवोनी गोपाळ गोपाळ आता आपल्याला असं वाटतं देवानं यावं आणि आपल्या हृदयामध्ये राहावं. देव येऊन हृदयामध्ये राहील सुद्धा, पण ही जागा अगोदर कशी पाहिजे माहिती का? देवाला इथं बोलवण्याकरता ही जागा मळालेली नसलेली पाहिजे बरं का. जागा साफसूफ असली पाहिजे. जागा जर निर्मळ असेल तर देवाला बोलवल्याबरोबर देव येणार आणि इथं बसणार. अहो देवाला जा जरी म्हणलं का नाही तर देव लवकर निघून जाणार नाही. काही लोक म्हणतात अहो जा ना आता, बस झालं ना. अहो जागाच अशी आहे का नाही इथून उठूच वाटत नाही. म्हणजे चांगल्या जागेवर चांगलं गार्डन असेल, चांगलं असेल, माणसाला काय वाटतं, मनाला प्रसन्न वाटलं की तिथं असं छान स्वरूपामध्ये माणसाला बसू वाटतं. आणि देवाची सुद्धा रीत तशीच आहे. देव कुठेही जाऊन बसत नाही बरं का. ज्यांचं चित्त शुद्ध आहे त्यांच्या अंतकरणामध्ये चित्तामध्ये असणार येऊनी गोपाळ राहे तेथे. इथं अंतकरण शुद्ध करण्याकरता कुठलं साबण वापरण्याची गरज नाही. आणि देवाला इथं जर बसवायचं असेल, विराजमान करायचं असेल तर दुसरं तिसरं काही साधन करू नका. तुमचं चित्त निर्मळ करा, अंतकरण शुद्ध करा. साठविला रे हरी साठविला हरी हरी साठविला हरी हरी साठ
साठविला हरी हरी साठविला हरी जे हृदयी मंदिरी जे हृदयी त्याची सरली एर झार त्याची सरली एर झार आ त्याची सरली एर झार त्याची सरली एर झार आणि झाला सुफल व्यापार. आता देव कुठे येऊन राहतो? ज्यांचं अंतकरण चित्त शुद्ध आहे तिथे येऊन देव राहतो. पण आतापर्यंत चित्त शुद्ध केलं आणि चित्त शुद्ध केल्याच्या नंतर काही संत मंडळींनी साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली एर झार झाला सुफल व्यापार. आता आपला जो भाग चालू आहे, अंतकरण आणि चित्त शुद्ध कशानं होतं? साबण लावायची गरज नाही, दुसरं कुठलं साधन करायची गरज नाही किंवा काही नाही. अंतकरणाला शुद्ध करायचं ना, दैवी शक्ती संपन्न करायचं आहे, चित्त शुद्ध करायचं आहे. काहीच करू नका. जिथं माझ्या माऊलींनी सुंदर स्वरूपामध्ये असणारी ज्ञानेश्वरीची असणारी भूमिका केली, नवे ज्ञानेश्वरी असणारी सांगितली आणि सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. ज्ञानेश्वरीच्या ठिकाणी जाऊन थांबा. पारायण चालू आहे, अंतकरणाची शुद्ध होते, माणसाला समाधान वाटतं. नंबर 2, कुठं शिव महापुराणाची कथा चालू आहे तिथे येऊन बसा. समाधान कुठं दुसरीकडे वाटणार नाही बरं का. इथं या. इथं काय तुम्हाला गादी टाकलेली आहे, काय मोठं काय असं काय अंतरलेलं असं काही नाही ना तुमच्याकडे. खाली साधारण भूमिका आहे, पण इथं आल्याच्या नंतर माणसाला शांत स्वरूपामध्ये झोप लागते बरं का. काय होतं की काय नाही की डोळेच झाकतात माणसाचे. त्याचं कारण सांगू, अंतकरण शुद्ध झालेलं असतं, दुसरे विचार डोक्यामध्ये काही येत नाहीत आणि एक चित्त मन झालेलं असतं. अंतकरणाची शुद्धता कशानं? शिव महापुराणाची कथा श्रवण करा, अंतकरणाची शुद्धता होईल, नवे चित्त शुद्ध होईल. एवढंच नाही तर वर्णन असं केलेलं आहे या शिव महापुराणामध्ये, आपण सगळेजण सर्पानं ग्रासलेली मंडळी आहोत. सगळेजण बरं का, आपण सर्पानं ग्रासलेली मंडळी आहोत. पण कोणता सर्प? काळरूपी सर्पानं आपण सगळेजण ग्रासलेला आहोत. आपल्याला कोणाला समजत नाही मरण कधी येईल, काही नाही, काही नाही. पण आपल्या सगळ्या जणाला काळानं असं ग्रासलेलं आहे. पण काळाच्या जबड्यामधून, काळाच्या मुखामधून जर आपली सुटका करून घ्यायची असेल तर याला एकच साधन सांगतो, शिव महापुराणाची असणारी कथा श्रवण करा. काळ्याच्या जबडामधून सुद्धा किंवा काळाच्या जबड्यामधून सुद्धा आपण मुक्त होऊन जाल. म्हणजे मरणाची सुद्धा आपल्याला भीती राहणार नाही. कशाच्या जोरावर? या शिव महापुराण ग्रंथाच्या असणाऱ्या जोरावर. काळाची हे उडी
काळाची हे उडी पडेल बाजव्हा, काळाची हे उडी पडेल बाजव्हा. सोडविना तेव्हा बाप, सोडविना तेव्हा माय बाप, काळाची हे उडी पडेल बाजव्हा, काळाची हे उडी पडेल बाजव्हा. आपण सगळे कशानं ग्रासलेलो आहोत? काळानं. पण काळाच्या सुद्धा बंदिवासामधून त्यांना सोडवण्याकरता दुसरं तिसरं कुणी सुद्धा नाही. तर काळाच्या तावडीतून सोडवण्याकरता फक्त शिव महापुराणाची असणारी कथा, आणि ही शिव महापुराणाची असणारी जी कथा आहे का नाही, ती काळाच्या बंदिवासामधून असणारी, सोडवणारी असणारी ही कथा आहे. म्हणून वर्णन केलेलं आहे. ही जी सगळी शिव महापुराणाची कथा आहे ना, व्यास महर्षींनी सनकादिकाकडून असणारी श्रवण केलेली आहे. कोण सनकादिक? ब्रह्मदेवाचे असणारे 4 पुत्र, त्यांचं वर्णन केलेलं आहे. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे ब्रह्मदेवाचे 4 असणारे मानसपुत्र. आज आपल्या वयामध्ये बदल झालेला दिसतो. आपलं वय जशाल तसं राहतं का? राहत नाही. कालांतरानं आपलं वय बदलतं. आपण लहान होतो, लहानाचे तरुण झालो, आणि तरुणाचे आता वयोवृद्ध होत आलो आपण. आपल्या वयामध्ये बदल आहे. पण हे जे ब्रह्मदेवाचे 4 मुलं आहेत ना, यांच्या वयामध्ये बदल नाही. याचं कारण एक आहे, त्यांच्या चित्तामध्ये आणि त्यांच्या मुखामध्ये सारखं हरीचं असणारं नामचिंतन आहे. आणि सारखं बोलत असताना ते हरी, काही जरी बोलायचं असेल तर हरी, आणि सारखं ते हरीला शरण आहेत. हरी शरणम, हरी शरणम, हरी शरणम. ज्यावेळेस जन्म त्यांचा झाला, त्यांचं वय 5 वर्षाचं. किती त्यांचा इतिहास महत्वाचा आहे पहा. जन्म झाला त्यावेळेला वय 5 वर्षाचं. आज ही सृष्टी, या सृष्टीचा असणारा कालावधी एवढा होऊन गेला, पण त्यांना जर विचारलं तुमचं वय किती, तर त्यांच्या वयामध्ये आणखी बदल नाही. त्यांचं वय 5 वर्षाचं. आपण किती वेळेला जन्माला आलो आणि किती वेळेला मरण पावलो आपल्याला सुद्धा सांगता येत नाही. पण त्यांच्या वयामध्ये बदल मात्र नाही. का? फक्त त्यांच्या मुखामध्ये हरी शरणम, हरी शरणम, हरी शरणम. आणि या सनकादिकाकडून व्यास महर्षींनी ही कथा असणारी श्रवण केली. एवढंच नाही, त्यांच्याकडून उपदेश घेतला. आता या सनकादिकाच्या बाबतीमध्ये आणखी गोष्ट सांगतो. काकड आरतीमध्ये सुरुवातीच्या प्रमाणामध्ये सुद्धा आपण म्हणतो, तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. भाकावी करुणा, विनवा वैकुंठीचा राणा, तुका म्हणे मज आठवा, आणि मूळ लवकरी पाठवा. हे सनकादिक. आणि हे सनकादिक हरीच्या असणाऱ्या जवळ राहणारे बरं का. सारखं यांचं येणं जाणं जर कुठं असेल तर आपल्यासारखं बाजार मंडीमध्ये कुठं येणं जाणं नाही यांचं. यांचं सारखं येणं जाणं जर कुठं असेल तर वैकुंठामध्ये जातात, परत फिरायला बाहेर येतात, परत वैकुंठात जातात, परत येतात. नाही आम्हा जावे मरावे लागत, आणि आहो अखंडित जैसे तैसे. त्यांच्या वयामध्ये बदल नाही. आणि या सनकादिकाच्या स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे. हे सनकादिक फार असणारे श्रेष्ठ. आणि या सनकादिकाकडून व्यास महर्षींनी उपदेश श्रवण केला. सूत महर्षींना
शौनकांना सांगण्याकरता सुरुवात केली. हा ग्रंथ म्हणजे पुस्तक नाही. लक्षात ठेवा बरं का. हा ग्रंथ म्हणजे पुस्तक नाही. हा ग्रंथ म्हणजे ग्रंथ नाही. दोन गोष्टी लक्षात ठेवा. नुसता ग्रंथच आहे असं समजू नका. हा ग्रंथ आहे म्हणजे नुसता ग्रंथच आहे असं पण समजू नका. हा ग्रंथ म्हणजे पुस्तक आहे असं पण समजू नका. जर तुम्ही असं ठरवलं की आम्हाला भगवान शंकराचं आता दर्शन पाहिजे आहे, पण भगवान शंकराचं दर्शन तुम्हाला जर घ्यायचं म्हटलं तर एक म्हणजे मूर्तीमध्ये मिळेल आणि नंबर 2 भगवान शंकराच्या पिंडीमध्ये मिळेल. दोनच स्वरूपात मिळेल बरं का. पण साक्षात मात्र भगवान शंकराचं दर्शन होणार नाही. तुम्हाला मूर्तीकडे जावं लागेल, दर्शन घ्यावं लागेल. पिंडीकडे जावं लागेल, दर्शन घ्यावं लागेल. पण आता जर तुम्ही असं ठरवलं की आम्हाला एका सेकंदाच्या आत, मिनिटाच्या आत भगवान शंकराचं साक्षात दर्शन पाहिजे, तर आता भगवान शंकर कुठे आहेत सांगू का? आता हा जो माझ्या समोर ग्रंथ आहे का नाही, हा ग्रंथ म्हणजेच भगवान शंकर आहेत. तुम्हाला आता पिंडीचं दर्शन घ्यायची गरज नाही ना मूर्तीचं दर्शन घ्यायचं नाही. हे ग्रंथ म्हणजे भगवान शंकराची पिंड सुद्धा आहे आणि भगवान शंकराची मूर्ती सुद्धा आहे. म्हणजे हा ग्रंथ साधारण नाही बरं का. आणि या ग्रंथाची आरती केली म्हणजे साक्षात स्वरूपामध्ये भगवान शंकराची असणारी आरती केल्याप्रमाणे आहे. हरि ओम नमो शिवाय. हरि ओ नमो शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम हरि ओम नमः शिवाय. बोला सर्वांनी. हरि ओम हरि ओम हरि ओम नमः शिवाय. ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय.
हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। उमापति महादेव की जय, पवन पुत्र हनुमान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय। आता इथं हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ म्हणजे साक्षात भगवान शंकराची वाङ्मय म्हणायची असणारी ही मूर्ती, म्हणजे पिंड सुद्धा, आणि नंबर 2 ला ही मूर्ती सुद्धा। आता या ग्रंथाची बरोबरी जर करायची म्हटलं ना, या ग्रंथाची बरोबरी जर करायची ठरवलं तर या ग्रंथाची बरोबरी कुणीच करू शकत नाही। या ग्रंथाची बरोबरी करण्याकरता जर सुरुवात केली तर यज्ञामध्ये सांगतो, राजसूय नावाचा यज्ञ जो पांडवांनी केला, तो जरी यज्ञ आपण करायचा ठरवलं तर तो यज्ञ सुद्धा या ग्रंथाची बरोबरी करू शकत नाही। नंबर 2, अग्निष्टोम यज्ञ हा सुद्धा या ग्रंथाची बरोबरी करू शकत नाही। कुठलाही असणारा यज्ञ असू द्या, तो यज्ञ या ग्रंथाची बरोबरी करू शकत नाही। आता तुम्हाला घरी लग्न करायचं म्हटलं, वास्तुशांती करायची म्हटलं, एखादा कार्यक्रम ठेवायचा म्हटलं तर त्याला सगळ्यात जास्त पैसा लागतो बरं का। 1 लाख, 2 लाख, 4 लाख, 6 लाख पैसा लागतो। आता यज्ञ करणं म्हणजे एवढं काही सोपं वाटतं का तुम्हाला? एवढं सोपं नाही बरं का। यज्ञाला भरपूर खर्च येतो, पण इथं एक यज्ञ असा आहे याला काही रुपया खर्च करायची गरज नाही। किती विचार करायची गोष्ट आहे, तेवढा खर्च करायचा आणि तेवढं पुण्य संपादन करायचं, खर्च करून बरं का। इथं रुपया खर्च करायचा नाही, पुण्य तेवढंच मिळणार आहे। किती विचार करायची गोष्ट आहे। फक्त इथं एवढं मात्र आहे बरं का, येऊन मात्र बसावं लागतं। खर्च करायची गरज नाही, पण येऊन मात्र बसावं लागतं। आणि काही गोष्टी सांगतो, माणूस ट्रॅफिक मध्ये 2-2 तास, 4-4 तास गपचीप बसतो का नाही? काही पर्याय चलत नाही बरं का। ट्रॅफिक मध्ये 2-2, 4-4 तास पर्याय नसतो, गपचीप बसून राहतो। पण इथं बसायचं म्हटलं की त्याच्या जीवावर येतं बरं का। इथं जमत नाही त्याला, तिथं गपचूप उभं राहणार। पुढं वर्णन सांगतो आणखी, देवाच्या दर्शनाच्या बारीला गर्दी भरपूर आहे म्हणून तिथून निघून येतो, पण राशनच्या दुकानाला जर बारी लागली तर 4-4 तास पिशवी घेऊन तसाच बारीला थांबतो। असं कधी म्हणलं का आता लय गर्दी पडली, आता राशन राहू द्या एवढा, आता तसं करतो का? अजिबात नाही। राशन घेऊनच घराकडे येतो। तसं माझ्या भगवंताला दर्शन घेण्याकरता किती गर्दी असू द्या, बारी असू द्या, दर्शन चुकायचं नाही, अजिबात नाही। तसं इथं कष्ट कमी, खर्च कमी, काहीच नाही, आणि पुण्य मात्र तोला मोलाचं एकदम। फक्त काय करावं लागेल माहिती का? येऊन मात्र बसावं लागेल, कानानं कथा श्रवण करावे लागेल, मुखानं नामचिंतन करावं लागेल, हातानं टाळी वाजवावी लागेल। श्रवणाचा बीजे बसाये ओनी, श्रवणाचा बीजे बसाये ओनी, श्रवणाच्या मीसे बैसावे येवोनी, श्रवणाच्या मीसे बैसावे येवोनी। भुवनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे,
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी. फक्त काय करावं लागेल, इथं यावं लागेल आणि येऊन मात्र ऐकावं लागेल. काय ऐकायचं? लोकांची निंदा नाही बरं का, लोकांची निंदा नाही ऐकायची, दुसरं काही ऐकायचं नाही. आपल्या कानानं फक्त भगवंताचं असणारं नामचिंतन, कथा इथं असणारे ऐकायची. का? अरे बाबांनो, काकड आरतीमध्ये प्रमाण येतं दुसऱ्या ओळीमध्ये, श्रवणी कीर्तने झाले ते पावन, सनकादिक जान परम भक्त, झाली ते विश्रांती याचका सकळा, आणि जीवी जीवन कळा श्रीमूर्तीराया. नुसतं ऐकलं का नाही, नुसतं ऐकल्याच्या नंतर सनकादिकासारखे असणारे पावन झाले. नुसतं ऐकून बरं का, हे ऐकणं म्हणजे एवढं सोपं नाही. हा, मी तर म्हणतो सांगण्यापेक्षा ऐकणं सोपं. कान भरोनी ऐकीन तुझी कीर्ती, कान भरोनी ऐकीन तुझी कीर्ती, कान भरोनी ऐकीन तुझी कीर्ती, कान भरोनी ऐकीन तुझी कीर्ती. देती मज विश्रांती देई देवा, देती मज विश्रांती देई देवा, देती मज विश्रांती देई देवा, देवा डोळे भरोनी पाहिन तुझे मुख, डोळे भरोनी पाहिन तुझे मुख, कान भरोनिया ऐकीन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा. म्हणून इथं वर्णन केलेलं आहे. शिव महापुराणाची असणारी जी कथा आहे का नाही, आता तुम्ही इथं येऊन जे कथेला येऊन बसलात, तुम्ही किती महान आहेत याच्याकरता सांगतो बरं का, लक्षात ठेवा. तुमची किंमत तुम्हाला नाही, पण तुमची किंमत ऋषी मुनी देवता मंडळीला आहे. तुम्हाला असं वाटत असेल काय आमची किंमत आहे आणि काय नाही, आम्ही आमच्याच इथल्या घरचे, आम्ही इथंच राहणारे, आणि एवढेसे आम्ही असे श्रेष्ठ वाटत नव्हत, आम्ही इथंच राहतो, एवढे श्रेष्ठ आम्ही नाहीत. पण या मंडपाच्या शेजारी सूक्ष्म स्वरूपामध्ये ऋषी मुनी आणि 33 कोटी देवता मंडळी आता विराजमान झालेली आहेत. ते आपल्याला ह्या डोळ्यानं दिसत नाहीत बरं का. ते तुम्ही कथा श्रवण करत असताना इथं वर्णन असं केलेलं आहे, ज्यावेळेला तुम्ही कथा श्रवण करायलात ना, तर कथा श्रवण करत असताना तुम्ही एक चित्त झालात, आणि एक चित्त झाल्याच्या नंतर कथा तुम्ही श्रवण करायलात, तर 33 कोटी देवतांचं म्हणणं असं आहे, त्यांच्या मनामध्ये आलेली इच्छा, की हे माणसं ज्यावेळेला रस्त्यानं चलतील ना, तर रस्त्यानं चलत असताना यांच्या चरणकमलाची जी धूळ आहे का नाही, धूळ, तर ही धूळ उडून आमच्या अंगावर येऊन पडावी. विचार केला का मी काय सांगतो तो? तुम्ही कथा आता श्रवण केली, आणि कथा श्रवण झाल्याच्या नंतर आरती वगैरे झाली, तुम्ही आता तुमच्या घराकडे चाललात, ते तुमच्या पायाची उडणारी जी धूळ आहे का नाही, ही धूळ उडावी, आणि ही धूळ उडून ऋषीमुनी 33 कोटी देवता मंडळी म्हणतात आमच्या अंगावर उडून यावी. संत चरण लागतात, संत चरण
संत चरण रज लागता सहज संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळवणे जाणे. वासनेचे बीज वासनेचे बीज जळवणे बीज जळोनी जाय वासनेचे बीज जळोनी जाय राम नाम उपजे आवड मग राम नामे उपजे आवड संत चरण रज लागता सहज आणि वासनेचे बीज जळून जाय. म्हणजे आपल्या चरण कमलाची उडलेली धूळ देवता मंडळी म्हणतात आमच्या अंगावर उडून यावी. का? अरे त्यांच्या चरण कमलाची उडालेली धूळ म्हणजे आपल्या चरण कमलाची उडालेली धूळ देवता मंडळी म्हणतात हे तीर्थच आहे. का? हे मंडळी कथा श्रवण करण्याकरता गेली. म्हणून या ग्रंथाची बरोबरी गंगा, सिंधू, सरस्वती, कावेरी, यमुना, नर्मदा एवढ्या जरी पावन असणाऱ्या नद्या असतील ना तर माणसानं मध्ये आंघोळ केल्याच्या नंतर त्याचं शरीर असणारं शुद्ध करतील. पण इथं त्या नद्या सुद्धा या ग्रंथाची बरोबरी करू शकत नाहीत. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम एवढा हा ग्रंथ श्रेष्ठ आहे. म्हणजे नदी सुद्धा या ग्रंथाची बरोबरी करू शकत नाही. पुढं वर्णन सांगतो. एवढंच नाही तर या ग्रंथाचं अमृतपान म्हणजे आता तुम्ही इथं करायलेले आहात म्हणजे तुम्ही अमृत सेवन करायलेले आहात या ग्रंथाचं. पण अमृताचं आणखी एक महत्व सांगतो. ज्यांनी ज्यांनी अमृत प्राशन केलं त्याच्याकरता असणारा आनंदाचा भाग त्याला मरण येण्याची भूमिका नाही. तो अजरामर असणारा होतो अमृत पिल्याच्या नंतर. पण दृष्टांत लक्षात घ्या बरं का. ज्यानं अमृत पेलं तो अजरामर, ज्यानं अमृत पेलं त्यानं. उदाहरणार्थ मी इथं आहे, मला तहान लागली आणि मी पाणी पिलं. मी पाणी पिल्याच्या नंतर तुमची तहान भागते का? मी काय बोलतो लक्षात घ्या बरं का. पाणी पिलं मी
आणि असं गृहीत धरा की आता तुम्हाला सुद्धा तहान लागली, पाणी पिलं मी, तुमची तहान भागते का? तुम्हाला काय करावं लागेल? अहो स्वतः तुम्हालाच पाणी प्यावं लागेल, तेव्हा तुमची तहान भागेल ना. पण इथे एक दृष्टांत असा दिलेला आहे, ज्यानं अमृत पेलं तो अजरामर होतो, ज्यानं अमृत पेलं तो स्वर्ग लोकामध्ये असणारा विराजमान असतो, राहतो सुद्धा. पण सगळ्याचा उद्धार होत नाही बरं का, ज्यानं पिलं त्याचाच उद्धार होतो. जे गोडातीन अमृताचा रस, जिवे गोडातीन अक्षरांचा रस, जिवे गोडतीन अक्षराचा रस, जिवे गोडतीन अक्षरांचा रस. अमृत जयास फिके पुढे, 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 जिवे गोडतीन अक्षराचा रस, जिवे गोडतीन अक्षराचा रस. तीन अक्षर कोणते आहेत? वि ठ आणि ल. वि ठ ल. विठ्ठल अक्षरामध्ये किंवा विठ्ठल नावामध्ये तीनच अक्षर आहेत, विठ्ठल. पण इथं अमृताचा आणखी एक भाग सांगतो, ज्यानं अमृत पेलं समाधान त्यालाच आहे, दुसऱ्याला मात्र नाही. ज्यानं जेवण केलं त्यालाच समाधान आहे, दुसऱ्याला मात्र समाधान नाही. पण आता श्रेष्ठ भूमिका सांगतो, लक्षात घ्या बरं का. आता लक्ष देऊन ऐका. तुम्ही जे कथा ऐकण्याकरता बसलात, किती फायदा आहे याच्यामध्ये सांगतो. कथा इथं कोण ऐकत आहे? इथं जे कथा ऐकत आहेत ते कोण ऐकत आहात? तुम्ही सगळेजण बरं का. आता कथा तुम्ही ऐकत आहात, पण याचं एक महत्व सांगतो. कथा तुम्ही जरी ऐकत असाल तर इथून पाठीमाग जेवढे काही लोक तुमच्या वंशामध्ये मरण पावलेले आहेत ना, लक्षात घ्या काय म्हणतो मी. इथून पाठीमागच्या तुमच्या वंशामध्ये जे काही लोक मरण पावलेले आहेत आणि काही कारणास्तव त्यांचा उद्धार झालेला नाही, त्यांना वैकुंठ मिळालेला नाही, काही त्यांना वैकुंठ जाण्याकरता काही अडचणी आलेल्या आहेत, पण जर तुम्ही इथं कथा श्रवण केली तर एकट्याचाच फायदा होत नाही. इथून पाठीमागच्या कुळामध्ये जेवढे काही लोक मरण पावलेले आहेत त्या सगळ्या जणांचा असणारा उद्धार होतो, एवढं या ग्रंथाचं महत्व आहे. म्हणजे ऐकली कोण? तुम्ही. आणि फायदा कोणाचा झाला? जे मरण पावलेले लोक आहेत का नाही त्यांचा सुद्धा असणारा उद्धार झाला. एवढी कथा ही श्रेष्ठ आहे शिव महापुराणाची. म्हणून ही कथा चांगल्या शुद्ध अंतकरण स्वरूपामध्ये असणारी, या ठिकाणी असणारी श्रवण करावी. एवढंच नाही, ही कथा जर भक्तिपूर्वक अंतकरणानं जर श्रवण केली तर त्याला राहण्याकरता रूमचा विषय सोडून द्या, बंगल्याचा विषय सोडून द्या, त्याला राहण्याकरता कैलास पर्वत, त्याला राहण्याकरता भगवान शंकराचं असणारं स्थान त्याला मिळेल. इतकं महत्वाची भूमिका या ग्रंथाची सांगितलेली आहे. म्हणून ही कथा श्रवण करत असताना भक्तियुक्त अंतकरणानं असणारी ही कथा श्रवण करावी. एवढंच नाही तर एखाद्या माणसानं ही कथा श्रवण करण्याकरता जर सुरुवात केली आणि मनामध्ये अशी थोडी जरी भावना निर्माण झाली या कथेविषयी, तर तेवढ्याच वेळामध्ये भगवान शंकर येतात, हातामध्ये त्रिशूळ, डमरो
संपूर्ण अंगाला भस्म असणारं लेपन केलेलं येतात आणि त्याच्या हृदयामध्ये असणारे विराजमान होऊन बसतात. इतकं या ग्रंथाचं असणारं महत्व आहे. एवढंच नाही, काही लोक म्हणतील मग एवढा जर महान ग्रंथ आहे, जसं ज्ञानेश्वरीच्या ओव्या किती आहेत? 9,000. ज्ञानेश्वरीच्या ओव्या 9,000. पुढे आणखी काही असणाऱ्या ओव्या. तसं हा जो असणारा ग्रंथ आहे का नाही, तर या ग्रंथाचं एक वर्णन सांगितलेलं आहे. 9,000 ज्ञानेश्वरीच्या ओव्या, श्रीमद भागवत महापुराणाचा ग्रंथ 18,000 श्लोकाचा. तो सुद्धा ग्रंथ साधारण नाही, आपण श्रवण केला. 18,000 श्लोकाचा ग्रंथ श्रीमद भागवत महापुराण. पण त्या श्रीमद भागवत महापुराणापेक्षा जास्त श्लोकाचा असणारा ग्रंथ जर कोणता असेल तर हा ग्रंथ सांगितलेला आहे. या ग्रंथाचे श्लोक सांगितलेले आहेत 24,000. या ग्रंथाचे श्लोक किती सांगितले? 24,000. भागवताचे श्लोक 18,000. म्हणजे भागवत ग्रंथापेक्षा 6,000 श्लोकानं हा ग्रंथ पुढं आहे. एवढा साधारण ग्रंथ समजू नका तुम्ही. आता या ग्रंथामध्ये 1 आणि 2 नाही, 7 असणाऱ्या संहिता सांगितलेल्या आहेत. 7 संहिता. लक्ष देऊन ऐका. नंबर 1, पहिली जी संहिता सांगितलेली आहे त्या संहितेचं नाव आहे विद्येश्वर संहिता. पहिली संहिता कोणती? विद्येश्वर संहिता पहिली. आपल्या नुसतं मुखानं म्हणत चला बरं का. पहिली संहिता विद्येश्वर संहिता. नंबर 2, दुसरी असणारी जी संहिता सांगितलेली आहे रुद्र संहिता. कोणती संहिता? म्हणा आपल्या मुखानं, रुद्र संहिता. तिसरी संहिता शतरुद्र संहिता. हा लय बारकावा विषय आहे या ग्रंथामध्ये. नुसतं भगवान शंकराचा असणारा भाग असणारा माहीत जमत नाही. भगवान शंकराची भक्ती सुद्धा कशी करायची या सगळ्या ग्रंथामध्ये विवेचन केलेलं आहे. आणि हा जर ग्रंथ तुम्ही श्रवण केला ना तर भगवान शंकराची पूजा सुद्धा कशी करायची, गंध सुद्धा कसा लावायचा, भगवान शंकराच्या पिंडीकडून कुणीकडून बसायचं, कशी सेवा करायची, कोणतं फुल अर्पण करायचं, कशी भक्ती करायची, सगळं हा ग्रंथ सांगणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, अज्ञानानं केलेली पूजा देवाला समर्पित होते. मी काय म्हणतो लक्षात ठेवा. ज्ञान नसताना देवाची केलेली पूजा भगवंत स्वीकार करतात, पण जाणून बुजून केलेली चूक भगवंत सहन करू शकत नाहीत. मी काय म्हणतो लक्षात घ्या बरं का. आता इथून पाठीमागं भगवान शंकराची तुम्ही पूजा केली, तुम्हाला ज्ञान नव्हतं, जशी तुमच्या मनाला भक्ती येईल तशी तुम्ही भक्ती केली. पण आता इथं किंवा एखाद्या शिवपुराणा कथाकारानं एखादी तुम्हाला गोष्ट सांगितली, अशी अशी देवाची पूजा करावी लागते, सांगितल्याच्या नंतर जर तुम्ही पुन्हा चूक जर केली तर ती पूजा मात्र देवाला मान्य नाही, मग मात्र तुम्हाला दोष आहे. मग एक लक्षात ठेवायचं, सुंदर स्वरूपामध्ये असणारी ती कथा श्रवण करायची. आता इथं वर्णन केलेलं आहे. तिसरी जी संहिता सांगितलेली आहे ती शतरुद्र संहिता. चौथी कोटी रुद्र संहिता. चौथी असणारी कोटी रुद्र संहिता. पाचवी असणारी संहिता सांगितलेली आहे ती उमा संहिता. म्हणजे भगवान शंकराचं जो लग्नाचा असणारा जो काही भाग आहे का नाही, तो उमा संहितेमध्ये असणारा भाग सांगितलेला आहे. सहावी असणारी जी संहिता सांगितलेली आहे ते कैलास संहिता. भगवान शंकर कैलास पर्वतावर कसे राहतात, तिथं वेताळा असतील, भूता असतील, प्रेता असतील, कसे कसे त्या कैलास पर्वतावर राहतात, ही संहिता सांगितलेली आहे 6व्या क्रमांकाची. आणि 7वी असणारी जी संहिता सांगितलेली आहे ते वायव्यीय संहिता सांगितलेली आहे. अशा किती संहिता झाल्या? 7 असणाऱ्या संहिता या शिव महापुराण या ग्रंथामध्ये असणाऱ्या सांगितलेल्या आहेत. एवढंच नाही, या ग्रंथाचं आणखी एक महत्व सांगितलेलं आहे. जिथं जिथं हा ग्रंथ चालतो ना
किंवा जिथं जिथं या ग्रंथाची कथा चालते तिथलं असणारं सगळं वातावरण, नवे नवे तिथला असणारा सगळा परिसर, हे गाव राहत नाही ना शहर राहत नाही, हे तीर्थक्षेत्र बनतं. आता इथं जे आपण कथा श्रवण करण्याकरता बसलो ना, तर इथं हे सगळं जे आता इथलं वातावरण आहे, जे स्थान आहे, हे तीर्थक्षेत्र बनतं. एवढंच नाही, आता इथलं जे स्थान आहे का नाही, हे स्थान म्हणजे साधारण स्थान नाही. या स्थानाची बरोबरी करण्याकरता सप्तपूर सुद्धा बरोबरी करू शकत नाहीत. जिथं शिव महापुराणाची कथा चालते, आता हे जे स्थान आहे ना, या स्थानाची बरोबरी करण्याकरता जर सुरुवात केली तर अयोध्या नगरी सप्तपुर्यामध्ये 1 क्रमांकाला येते. कोणती नगरी? अयोध्या. पण त्या अयोध्येची बरोबरी किंवा आपलं जे हे आता कॉलनी आहे, इथलं जे वर्णन केलेलं आहे या स्थानाचं, या स्थानाची बरोबरी जर अयोध्या नगरीला करायची ठरवली ना, तर अयोध्या नगरी सुद्धा या स्थानाची बरोबरी करू शकत नाही. अयोध्या नगरीपेक्षा सुद्धा हे स्थान श्रेष्ठ आहे. कशामुळे श्रेष्ठ आहे? नाश्त्याला पोहे येतात म्हणून श्रेष्ठ आहे का? अजिबात नाही. इथं चालू काय आहे?